सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने मुख्याध्यापकाच्या केबिनमध्येच गळफास घेतल्याचा हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे। उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना आहे। घटनेची माहिती समजताच परिसरातील लोकांनी शाळेत गर्दी केली। गेल्या 2.5 वर्षांपासून तिचे सहकारी शिक्षक तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या शिक्षिकेला 2 मुलं असून तिचा नवराही सरकारी शाळेत शिक्षक आहे। उमा वर्मा असं 40 वर्षीय मृत शिक्षिकेचं नाव आहे। बाराबंकी जिल्ह्यातील हरख विकासखंड येथील कंपोजिट विद्यालय उदवापूर या शाळेत ही घटना घडली। नातेवाईकांचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून मानसिक अत्याचाराचा हा परिणाम आहे। शिक्षिकेच्या नवऱ्याने सांगितल्यानुसार गेल्या 2.5 वर्षांपासून उमा यांचा मानसिक छळ केला जात होता। उमा मन लावून शिकवायची, मात्र यावरूनच काही शिक्षक तिची टिंगल करायचे। तिच्या विरोधात संपूर्ण स्टाफ तक्रार करायचा। आम्ही ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नसल्याचेही ऋषी यांनी सांगितलं। शिक्षिकेच्या नवऱ्याचा आरोप आहे की उमा वर्मा यांचा लटकलेला मृतदेह पाहून स्टाफ फक्त बघतच राहिला। जर वेळेतच उमा यांना उपचारासाठी नेले असते तर त्या आज जिवंत असत्या। उमा यांच्या भावाने आरोप केला की माझी बहीण मन लावून शिकवायची, मात्र इतर शिक्षकांना ते बघवायचं नाही। तिची टिंगलटवाळी करायचे, तिला अवॉर्ड जिंकायचा आहे असं ते म्हणायचे। ज्या केबिनमध्ये गळफास घेतला त्याचा दरवाजा आतून बंदही नव्हता। पोलिसांना कळवण्यापूर्वीच खोलीतील वस्तू व्यवस्थित लावण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी नवीन कुमार पाठक म्हणाले की ही घटना अत्यंत दुःखद आहे। पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल।